त्यासाठी विविध क्षेत्रातील गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यावर सरकारने भर दिलाय। वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत मे ऑफ एबी टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे। या प्रकल्पामुळे विदर्भातील औद्योगिकदृष्ट्या कमी विकसित वर्धा जिल्ह्यात नवीन उद्योगांना बळकटी मिळून रोजगार निर्माण होणार आहे। राज्यामध्ये रोजगाराच्या विविध संधी निर्माण करण्यासाठी सरकार विशेष प्रयत्नशील आहे। त्यासाठी विविध क्षेत्रातील गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यावर सरकारने भर दिलाय। थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र गेल्या 2 वर्षात सातत्याने अव्वल क्रमांकावर आहे। देशांतर्गत गुंतवणुकीत महाराष्ट्राचे स्थान सर्वात वरचे आहे। वीज निर्मिती, पायाभूत सुविधा, वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर अशा विविध क्षेत्रामध्ये गुंतवणुकीसाठी सरकार आणि कंपन्या यांच्यात वाटाघाटी होत असून विविध करार निष्पादित केले जात आहेत। अमरावती येथील टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले। नवी मुंबईत 25,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा सेमीकंडक्टर प्रकल्प साकारणार आहे। विदर्भामध्ये खाण क्षेत्रातील गुंतवणुकीला गती देण्यात आली आहे। वस्त्रोद्योग क्षेत्रावरही राज्य सरकारचं विशेष लक्ष आहे। वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत मे ऑफ एबी टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे। मे ऑफ एबी टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही भारतातील सर्वात मोठा बिझनेस टू बिझनेस स्वरूपाचा उद्योग असून जवळपास 25,000 कोटींची उलाढाल आहे। या कराराच्या माध्यमातून वस्त्रोद्योगाला चालना व विस्तारासाठी वर्धा जिल्ह्यातील कारंजा MIDC मध्ये 750 कोटी गुंतवणूक करून जवळपास 15,000 रोजगार उपलब्ध होणार आहे। अमरावती पाठोपाठ वर्धा या विदर्भातील जिल्ह्याला गुंतवणुकीची ही मोठी भेट मिळणार आहे। उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान मेघदूत येथे वस्त्रोद्योग हा सामंजस्य करार उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला। यावेळी औद्योगिक विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सचिव वीरेंद्र सिंग तसेच मे ऑफ एबी टेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे आशिष मोहपात्रा, योगेश मंदाणी आदी उपस्थित होते। वर्धा जिल्ह्यासाठी हा प्रकल्प क्रांतिकारी प्रकल्प ठरेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी करण्यात आलेल्या करारामुळे वस्त्र निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कच्चा माल, स्वस्त वीज, दळणवळणाच्या सोयी उपलब्ध व अल्प दरामध्ये उपलब्ध औद्योगिक भूखंड प्रकल्प यामुळे हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होण्यासाठी पाठबळ मिळणार आहे। तसेच या प्रकल्पामुळे विदर्भातील औद्योगिकदृष्ट्या कमी विकसित वर्धा जिल्ह्यात नवीन उद्योगांना बळकटी मिळून रोजगार निर्माण होणार आहे। अमरावती येथे होऊ घातलेले टेक्सटाईल पार्क देखील विदर्भाला उन्नतीच्या नव्या मार्गावर घेऊन जाणार आहे। या प्रकल्पामुळे वर्धा जिल्ह्यातील आजूबाजूच्या परिसरातील महिला कारागिरांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असून हब अँड स्पोक मॉडेलद्वारे ग्रामीण भागातही उद्योगांना चालना मिळणार आहे। तसेच कच्चा माल आजूबाजूच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे व त्याचा वापर उद्योगात होईल। त्याचबरोबर या उद्योगामुळे तेथील भागातील आर्थिक उन्नती देखील मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येईल अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे।